लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे आणि 17 तारखेपर्यंत आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। नमस्कार, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्व लाडक्या बहिणी, सर्व माझी ऑडियन्स, आपण आत्ताच लाईव्ह ऐकले की आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब काय सांगत आहे की 17 तारखेला म्हणजे उद्या 17 तारखेला आता लाडक्या बहिणींना मेचा हप्ता हा मिळणार आहे आणि पैसे आम्ही दिलेले आहे। म्हणजे जसं की 11 तारखेला आपले उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार जसं बोलले होते नांदेडच्या भाषणामध्ये की 8 दिवसामध्येच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता हा येणार आहे असं स्वतः अजितदादांनी 11 तारखेला सांगितलेले होते आणि त्यावर मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणलेला पण आहे। तुम्ही नसेल बघितला तर तुम्ही जाऊन लवकर बघा, म्हणजे तुम्हाला कळेल। कारण की आपणास माहीतच आहे की आपल्या चॅनलवर सर्व सत्य अपडेट असते, खोट्या बातम्या आणि खोटे आपले व्हिडिओ नसतात। हे सर्व आपल्या लाडक्या बहिणींना माहीतच आहे। तर सर्व लाडक्या बहिणी, सर्व तुमच्यासाठी नेहमी खरे अपडेट आणि सगळे ऑफिशियल अपडेट मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असते। तर आत्ताच आपल्याला आपले देवेंद्र साहेबांनी सांगितलं की 17 तारखेला म्हणजे उद्यापासून लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता हा येणार आहे। 1500 रुपयाप्रमाणे लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता हा येणार आहे। म्हणजे आपले अजितदादा पवार यांनी 11 तारखेलाच 3500 कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आणि तो चेक महिला व बालविकास विभागाकडे सुपूर्द केला। मग त्या प्रोसेसला थोडा वेळ तर लागतोच ना। मग आता आजची 16 तारीख आलेली आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना आता उद्यापासून म्हणजे 17 तारखेपासून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता मे महिन्याचा हप्ता हा यायला सुरुवात होणार आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, अत्यंत आनंदाची बातमी आहे, सर्वात मोठी खुशखबर आहे सर्व लाडक्या बहिणींना। कारण की बघा, मुख्यमंत्री साहेब आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब जे आहेत ते या मे महिन्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी बऱ्याच काही योजना आणत आहेत, बरेच काही नवीन आनंदाच्या बातम्या तुम्हाला आणत आहेत। कारण की लाडक्या बहिणींसाठी काही ना काही उपक्रम आपलं महाराष्ट्र सरकार हे आणतच आहे। त्यामुळे ज्या बहिणी म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या बहिणी ॲक्टिव्ह आहेत, म्हणजे ज्या काही ना काही उद्योग करत असतात, काही ना काही त्यांचा व्यवसाय असतो, उद्योग करत असतात म्हणजे त्यांचा काही ना काहीतरी व्यवसाय त्या करत असतात असं मला म्हणायचं आहे। तर ज्या महिला म्हणजे व्यवसाय करतात तर त्यांच्यासाठी सुद्धा आपलं महाराष्ट्र सरकार याच मे महिन्यामध्ये बऱ्याच काही नवीन आनंदाच्या बातम्या आणत आहेत, नवीन योजना आणत आहेत। तर सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे। पुन्हा सांगते की लाईव्ह सुरुवातीलाच मी तुम्हाला दाखवला तो व्हिडिओ, असं नाही की मी बोलले आणि मग नंतर सगळ्यात शेवटी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी फडणवीस साहेबांचा व्हिडिओ दाखवला। मी सर्वात आधी तुम्हाला ते अपडेट दाखवलेले आहे। कारण की कसं आहे, तुम्हाला तर माहीतच आहे, तरी मी पुन्हा सांगते की आपल्या चॅनलवर सर्व सत्य अपडेट असते, खऱ्या बातम्या असतात। त्यामुळे सर्व माझ्या लाडक्या बहिणी, सर्व माझे ऑडियन्स, सर्व माझे संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, कृपया करून मला सहकार्य करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन तुम्ही सिलेक्ट करा आणि कमेंट करा। हां ताई, तुम्हाला एप्रिलचा हप्ता आला का? नसेल आला तर कदाचित तुम्हाला एप्रिल आणि मे असे दोनही हप्ते एकत्र येतील, काळजी करू नका। कारण की ज्या बहिणींना अजूनही एप्रिलचा हप्ता आलेला नाही त्यांना मे महिन्याच्या हप्त्यासोबतच तुम्हाला एप्रिलचा हप्ता सुद्धा येणार। तर कुठलीही चिंता करावी नाही, चिंता नसावी, तर तुम्हाला हे एप्रिलचा हप्ता हा येणार। परंतु जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असे 4 महिन्याचे जर तुमचे हप्ते थांबलेले असतील, जर तुम्हाला जानेवारीपासूनचे तुम्हाला जर हप्ते येतच नसतील तर तुम्ही मला कमेंट करा हां, तरच मी तुमच्यासाठी त्या विषयावर व्हिडिओ आणेल। कारण की कोणत्याही बहिणी कमेंट करत नाही, त्यामुळे काही कळायलाच मार्ग नाही की तुम्हाला काय अडचणी आहे, काय समस्या आहे,
काही तुम्हाला प्रश्न आहेत का, काही शंका आहेत का? कुठलीही ताई कुठल्याही बहिणी मला कमेंट करत नाही, त्याच्यामुळे मला कळालाच मार्ग नाही की काही ताईंना काही अडचणी असतील का, ताईंना काही समस्या असतील, माझ्या बहिणींना काही प्रश्न असतील, असे मला कळाला मार्ग नाही. त्यामुळे तरीसुद्धा मी माझे कर्तव्य तुम्हाला करत असते. तर लाडक्या बहिणींनो, माझ्या सर्व मैत्रिणी, सर्व महिला, सर्व बहिणी खुश व्हा, आनंदाने नाचा. कारण की एप्रिलचा महिना म्हणजे तुमचा तर असाच गेला, कोरडाच गेला असंच म्हणूया आपण. कारण की एप्रिल महिन्याचा जो हप्ता होता तो संपूर्ण महिना संपून गेला, पण तुम्हाला एप्रिलचा हप्ताच आला नाही. कारण की त्या पाठीमागे बऱ्याच काही तांत्रिक अडचणी होत्या. तांत्रिक अडचणी म्हणजे की सरकारला खूप मोठे सगळे म्हणजे ट्रान्झॅक्शन्स करावे लागतात एप्रिल महिन्यामध्ये. त्यामुळे एप्रिलचा हप्ता यायला लाडक्या बहिणींना उशीर झाला आणि मग 2 मे पासून एप्रिलचा हप्ता यायला ही सुरुवात झाली. म्हणूनच आता मात्र तुम्हाला मेचा हप्ता हा लवकरच येत आहे. कारण की आता मे महिन्यामध्ये सुट्ट्याही आहेत आणि सरकारने विचार केला की आता सुट्ट्यांचं सर्व फॅमिली कोणी फिरायला जातं. शाळांच्या मुलांना सुट्ट्या लागल्या की शाळांचे मुलंसुद्धा फिरायला जातात, मामाच्या गावाला जातात वगैरे वगैरे, कुठे कुठे फिरायला जातात. त्यामुळे त्यांना पैसे हवे, म्हणून सरकार तुमचा विचार करून तुमच्यासाठी लवकरच हा तुम्हाला मेचा हप्ता हा देत आहे. तर लाडक्या बहिणी, एवढं आता छान तुम्हाला आनंदाची बातमी दिलेली आहे, गुड न्यूज सांगितलेली आहे, खुशखबर सांगितलेली आहे. तर लाईक करा व्हिडिओला. गुड न्यूज दिल्याबद्दल तर निदान तेवढं लाईक तर करू शकतात ना ताई तुम्ही. कारण की लाईक करायला तर काही तुम्हाला फक्त तुमचा एक बोट उचलायचा आहे व्हिडिओ बघता बघता आणि तुम्हाला फक्त लाईक या बटनावर टच करायचं आहे, बस एवढंच. तर तेवढं करा माझ्यासाठी हां. आणि कमेंट करा हां ताई, तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात, तुम्हाला काही समस्या आहे का ते पण कमेंट करा हां. आणि व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघतायत तुम्ही? धुळ्याहून माझा व्हिडिओ बघतायत का नाशिकहून बघतायत का ठाण्याहून बघतायत का पुण्याहून बघतायत? तेवढं मात्र मला कळायला हवं ना. कारण की बघा, मी कशी तुमच्याशी बोलते व्हिडिओमध्ये की जणू मी तुमच्याशी गप्पाच करत आहे. त्याप्रमाणे मलाही असे वाटते की माझ्या सर्व बहिणी मला कमेंट करत राहिल्या की मलाही वाटतं की चला, माझ्या सगळ्या बहिणी माझ्या टचमध्ये आहे, माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्या टचमध्ये आहे, कमेंट करत आहेत, व्हिडिओला लाईक करत आहे. तेवढं तसं मला थोडंसं म्हणजे मलाही दिलासा मिळतो ना. त्याच्यामुळे मलाही तुमच्यासाठी पुन्हा नवीन बातमी, नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणायला मला थोडीशी मोटिवेशन मिळते ना. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगत असते की ताई मला माझे व्हिडिओ लाईक करा हां, कमेंट करा हां ताई. आणि चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. तुमच्या प्रेमाची मला आवश्यकता आहे. तुमचं प्रेम मला भरभरून मिळो, तुमच्या प्रेमाचा एक लाईक मला मिळो आणि तुमच्या प्रेम मला मिळो. म्हणजे तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं की मला तुमचं प्रेम मिळालं म्हणून मी समजेल. त्याच्यामुळे ताई, माझ्या सर्व बहिणी माझ्यावर जर प्रेम करत असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि आठवणीने स्वतः आपले मुख्यमंत्री साहेब सांगत आहेत की तुम्हाला मेचा हप्ता कधी येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कृपया करून सगळ्यांना शेअर करा हां. व्हॉट्सॲपवर शेअर करा आणि फेसबुकवर पण शेअर करा हां ताई. आपण सगळेजण आपली सगळ्यांची काळजी घ्या. आपण सगळेजण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद देत राहा. सो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. बाय बाय.